नमस्कार, मी कुंजन धर्मराज साळवी, तळवडे पितांबरी इस्टेट इथेच बाजूला आमचा एक 20 गुंठ्याचा प्लॉट आहे। तिथे आम्ही पपईचं पीक घेतो। हे पपई आम्ही लोकल मार्केटमध्ये पाचल, राजापूर, लांजा या ठिकाणी विक्री करतो। यातून आम्हाला चांगला नफाही चांगला मिळतो। पूर्वी तळवड्यामध्ये माकडं किंवा वानर असे काही दिसत नव्हते, पण गेल्याच महिन्यामध्ये आमच्या शेजारच्या एका कलिंगड प्लॉटमध्ये माकडांनी खूप नासधूस केली आणि हातातोंडाशी आलेला घास जवळून हिरावून घेतला असं ते झालं। रवी सरांना ती नासधूस अशी पाहवली नाही आणि त्यांनी लगेच आपल्या R&D टीमला कामाला लावलं। त्या R&D टीमने नंतर लेमन ग्रास, सिट्रोनिला ऑइल, इतर उग्र गंधयुक्त अशा ऑर्गॅनिक क्विडमधून पितांबरीने मंकी अँड ॲनिमल रिपेलंट हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं। हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणल्यानंतर असं दिसलं, वन्य प्राण्यांना वास घेण्याची क्षमता ही माणसाच्या 1000 पटीने जास्त असते। त्यामुळे ह्या वासाचा गंध किंवा वास हा 1 किलोमीटरपर्यंत दूर जाऊन पसरलेला असतो। त्यामुळे वन्य प्राणी आपल्या प्लॉटच्या जवळ किंवा पिकाच्या जवळ फारसे येत नाहीत असं त्यातून जाणवलं। हे मंकी अँड ॲनिमल रिपेलंट फवारणी कशी करायची हे तुम्हाला मी दाखवतोय। हा 15 लिटरचा पंप आपण पाणी भरून पूर्ण घेतलाय। या पंपामध्ये आपण 15 लिटरमध्ये 750 मिली मंकी अँड ॲनिमल रिपेलंट टाकणार आहोत। म्हणजे 1 लिटरला 50 मिली असं आपण द्रावण तयार करणार आहोत। म्हणजे 5% द्रावण तयार होतं। नंतर हे द्रावण पूर्णपणे तयार झालेलं आहे, म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये केलं आहे। आणि आता ते फवारायचं कसं, तर पूर्ण प्लॉटच्या आपल्या बॉर्डरला, परिघाभोवती आणि प्लॉटच्या आधीमध्ये आणि थोडंसं झाडांवरती फवारलं तरी चालतं असं आपण याचा स्प्रे घेणार आहोत। 8 ते 10 दिवसांपर्यंत आम्हाला माकडांचा किंवा इतर कुठल्याही प्राण्यांचा त्रास दिसला नाही।